पुणे मुंबईचा एक वाद तर तो वेगळा आहे, बट आर्किटेक्चर वाईज तुम्हाला काय जास्त आवडतं? पुण्यातल्या पेठा खूप युनिक आहेत. तर अशा काय मेजर मिस्टेक्स तुम्ही बघितल्या आहेत आजकालच्या होणाऱ्या मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये? क्लायंट्सनाही कळत नाही की आर्किटेक्ट काय करतो. पुणे दुबईसारखं होऊ शकतं का दुबई अशी सिटी आहे ना की आली लहर केला कहर. की आर्किटेक्ट्स आर द मोस्ट क्रिएटिव्ह पीपल इन दिस वर्ल्ड? You want your dreams to be real, then architecture is the field for it. सो वेलकम टू द रिअल इस्टेट शो विथ अभिषेक. हाय, दिस इज अभिषेक. सो आपण खूप काही पॉडकास्ट मागच्या दिवसांमध्ये केले आणि मी असं हे पण सांगेल की खूप आर्किटेक्ट्स या पॉडकास्टमध्ये येऊन गेलेत आणि त्यामध्येच जेव्हा एक असं कन्सॉलिडेशन फील होतं की खरंच काही अजून राहिलं आहे का आर्किटेक्चरबद्दल बोलण्यासाठी, तर तेच आपण एक लूपहोल मीच शोधून काढलं आहे. अँड सो टुडे आय हॅव विथ मी मिसेस आर्किटेक्ट स्वाती वैद्य मॅम, आणि त्यांचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे आर्किटेक्चरमध्ये. आणि लेट्स टॉक ऑल अबाउट ट्रेडिशनल आर्किटेक्चर अँड मॉडर्न आर्किटेक्चर अँड लेट्स अंडरस्टँड आर्किटेक्चर ॲट इट्स फुल, की काय आहे, व्हॉट एक्झॅक्टली इज आर्किटेक्चर, अँड लेट्स स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. सो वेलकम मॅम, थँक्यू फॉर बीइंग देअर टू आवर पॉडकास्ट. आणि मी रिक्वेस्ट करेल तुम्हाला, सो प्लीज इंट्रोड्यूस करा एकदा सगळ्यांना दॅट व्हॉट इज आर्किटेक्ट स्वाती वैद्य. ओके, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मी आर्किटेक्ट स्वाती वैद्य. Right. मला खूप वर्षांपूर्वी मी ग्रॅज्युएट झाले. सो 92 साली मी आर्किटेक्चरचं शिक्षण कंप्लीट केलं आणि बेसिकली आय एम फ्रॉम मुंबई. सो रचना संसद ही माझी कॉलेजचं नाव आहे आणि तिकडनं मी ग्रॅज्युएशन केलं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. मग काही ठिकाणी मी नोकरी केली टू गेन एक्सपिरियन्स. अँड देन इन 2001 आय स्टार्टेड माय ओन फर्म. It's called iDesign Architects and Interior Designers, and we, I would say in few words that we provide solutions for all your challenges of design and spaces. Okay. So that is, it may be interior related, it may be plot related, it may be an area related. So although we work on all those scales. So micro design to macro design, urban design level पर्यंत we attempt to provide solutions or correct solutions with the right context. Okay. तर त्या पद्धतीचं काम करतो आम्ही. राईट. पण आय थिंक आजचा सब्जेक्ट जो आहे तो मोर अबाउट आर्किटेक्चर दॅन अबाउट मी. सो आय थिंक वी कॅन फोकस ऑन दोज थिंग्स बिकॉज मला असं वाटतं की खूप प्रश्न आपल्या डिस्कशनमध्ये आपण हे केले. राईट. आणि म्हणजे मुळात जस्ट टू बिगिन विथ, वाय आर्किटेक्चर म्हणजे का आवडलं? मला फक्त एक असतं, एक असं मनात आहे प्रश्न की वाय आर्किटेक्चर. आणि जेव्हा आर्किटेक्चर मी म्हणेल की खूप आत्ता मेन स्ट्रीमलाईन झालं 2010-15च्या टाईममध्ये, तर 1992मध्ये का वाय आर्किटेक्चर? बस खूप म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप क्लोज टू माय हार्ट. सो माझे काका, ही वॉज अन आर्किटेक्ट आणि ही वॉज सिटी आर्किटेक्ट ऑफ मुंबई, वर्किंग विथ BMC. आणि ते मी खूप लहान असताना ते चंदीगडला गेलेले आणि त्यांनी मला चंदीगड इज अ फर्स्ट प्लॅन्ड सिटी ऑफ इंडिया, ॲज यू आय मीन मेनी पीपल मस्ट बी नोईंग, बट फॉर दोज हू डोंट नो. तर त्यामुळे ती पंजाब आणि हरियाणाची कंबाईंड कॅपिटल आहे आणि इट इज अ फर्स्ट प्लॅन्ड कॅपिटल सिटी ऑफ इंडिया. तर तेव्हा त्यांनी मला एक असं बुकलेट दिलेलं आणि त्याच्यामध्ये काही अशी चित्र होती आणि असं एक काही माहिती होती अँड ऑल दोज थिंग्स. सो दॅट इज द अर्लिएस्ट मेमरी दॅट आय हॅव, की मला असं वाटलं हे छान आहे बुवा, म्हणजे असं काहीतरी करायचं असतं आणि असं शहरच अशी उभी राहतात. आणि ही वॉज अ व्हेरी गुड स्टोरी टेलर. त्यामुळे त्यांनी मला अशी गोष्ट सांगितली की मग असा तो एक माणूस आला फ्रान्समधनं आणि त्यांनी मग ते डिझाईन केलं आणि असं सगळं. आणि मग सो ते राहिलं डोक्यामध्ये.
आणि थोडंसं असं असतं ना की ड्रॉइंग चांगलं असेल की मग मुलाला सांगतात की बाबा जा इकडे जा, आर्किटेक्चरला जा, आर्टला जा. अशा रीतीने ते तिकडे म्हणजे आवड होती. म्हणजे कळत नव्हतं की कसली आवड आहे. बिल्डिंग्स बघायला आवडायचं, हिस्टॉरिकल प्लेसेस आवडायचे. त्याच्यामधनं डिसिजन घेतला. आणि मला असं वाटतं की आवडीचं काम प्रोफेशन म्हणून चूज केलं तर ते सस्टेन होतं नाही का जास्त वेळपर्यंत. राईट. तसं झालं. डाऊन द लाईन आर यू एन्जॉईंग द प्रोसेस? ॲब्सोल्युटली. म्हणजे एव्हरी प्रोजेक्ट इज अ न्यू चॅलेंज. ओके. किती लहान किंवा मोठं असलं तरी पण खूप मजा येते आय थिंक. आणि आपल्याला कामामध्ये जास्त आपण एन्जॉय केलं, मजा आली तर मग आपल्याला आपण जास्त आउटपुट देऊ शकतो त्याच्यात. बरोबर. सो डायव्हिंग डीप इन टू आवर टॉपिक दॅट अंडरस्टँडिंग इंडियन आर्किटेक्चर. सो इंडियन आर्किटेक्चर गोज लॉंग बॅक. आणि जसं आपण बघितलं आहे की जसं ट्रेडिशनल डे आर्किटेक्चर होतं त्यामध्ये टेम्पल्स घ्या, फोर्ट्स घ्या, स्टेपल्स घ्या, आणि असे आपण खूप काही गोष्टी बघतो म्हणजे एकदम ट्रेडिशनल डे आर्किटेक्चरमध्ये जे अजूनही आहेत, टिकून आहेत, आणि अजूनही त्याच लेवलची सुंदरता, पावित्र्य जे असतं त्या गोष्टींना ते आजही आहे. वेअर ॲज मॉडर्न डे आर्किटेक्चरमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये म्हणजे वर्षांमध्ये झालेल्या बिल्डिंग्स त्या आजच्या घडीला वीक होतात. सो हाऊ वुड यू एक्सप्लेन द थिंग की काय डिफरन्स होत आहे? उलटं जसं टेक्नॉलॉजी आली आहे तर वी शुड अपग्रेड, वेअर ॲज द सिनॅरिओ इज की आपण डाऊनग्रेड होतोय. सो व्हॉट इज द थिंग बिटवीन इट? आय थिंक याचं एक कारण काय आहे की आर्किटेक्चर आणि कल्चर, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्र हे एक म्हणजे काय म्हणतो त्याला, माणसाचा जो विकास झाला ह्याच्याशी सगळं कनेक्टेड आहे. जसं जसं माणूस जास्त विकसित होत गेला तसं तसं एक कल्चर डेव्हलप होत गेलं, एकत्र राहण्याचं किंवा आणि मग एका ठिकाणी राहण्याचं एक कॉन्सेप्ट आला. आणि मग सिटीज डेव्हलप झाल्या वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यामधनं जी राज्यरचना झाली त्याच्यामध्ये मग एक राजा किंवा एक तो त्या एरियाचा प्रमुख म्हणू आपण तसा मनुष्य असायचा, किंवा त्या एरियाला तो इंग्लिशमध्ये म्हणजे पॅट्रनेज द्यायचा, त्याचं प्रोटेक्शन करायचा वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्या आपण म्हणू त्याला कलेला आणि ह्या सगळ्या स्थापत्यशास्त्र किंवा आर्किटेक्चरला एक राजाश्रय मिळाला. आणि मग तू बघशील तर टेम्पल्स आहेत किंवा स्टेपवेल्स आहेत किंवा शनिवारवाडा म्हणजे कोणाचं तरी एका राजाचं घर आहे. किंवा आपण जयपूरला पॅलेसेस बघतो, आपण म्हैसूरचा पॅलेस बघतो, किंवा अगदी आपण महाबलीपुरमची देवळं आहेत, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण जे काही पुरातन काळातलं आर्किटेक्चर बघतो. ह्या सगळ्याला राजाश्रय होता. म्हणजे इट वॉज फंडेड बाय द किंग्स ऑर द रूलर्स. आणि त्याच्यामुळे त्याचे जे आपण म्हणतो की एखादी वास्तू चांगली बांधण्यासाठी काय हवं तर डिझाईन चांगलं हवं. मग दुसरी गोष्ट काय हवी की कन्स्ट्रक्शन चांगलं हवं, म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू चांगल्या वापरल्या पाहिजेत, बिल्डिंग मटेरियल चांगलं वापरलं पाहिजे, आणि इट शुड बी एक्झिक्युटेड वेल. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या फंडिंगमुळे खूप व्यवस्थित झाल्या ह्या वास्तूंच्या. ऑल्सो आपल्याला हे विचार करायला पाहिजे की ह्या गोष्टी 2000 सालाच्या आधीच्या पण आहेत. म्हणजे त्यावेळेला वस्तू अवेलेबल पण होत्या चांगल्या क्वालिटीच्या, दगड चांगल्या क्वालिटीचा अवेलेबल पण असेल त्यावेळेला. आता कसं झालंय विथ ऑल इन्क्रीज इन पॉप्युलेशन हे तर ते सगळं डिग्रेड झालं आहे हळूहळू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स आपल्याकडे एक काय म्हणतो त्याला की इवन पब्लिक बिल्डिंग्समध्ये तू बघशील तर टेंडरिंगमध्ये L1 हा एक खूप पॉप्युलर हे आहे बांधकाम व्यवसायामध्ये की लोएस्ट काय म्हणतो त्याला कॉस्ट. तर ते लोएस्ट कॉस्ट मे नॉट गिव्ह यू द बेस्ट ऑफ क्वालिटीज. त्यामुळे त्या सगळ्याचा रिझल्ट म्हणून तुम्हाला बिल्डिंग्स मध्ये डिटेलिंग कमी दिसतं. मग त्या बिल्डिंग्समध्ये क्रॅक्स दिसायला लागतात. मग त्या बिल्डिंग्समध्ये प्रॉबेबली वरवरचं काम काही दिवसांनी उघड पडतं. आणि मग त्या बिल्डिंग्स तुम्हाला अशा म्हणजे यू डोंट फाइंड देम की सस्टेनिंग नाही आहेत. म्हणजे 10-15 वर्षातच त्या बिल्डिंगचं असं म्हणजे अवतार होऊन जातो.
बरोबर. हे तुला म्हणजे साधारणपणे 1970 मागच्या 50 वर्षात तर हे खूप झालेलं आहे. हो. आणि मुळात जसं आता आपणही बघतो की छत्रपती संभाजीनगरला जेव्हा आपण त्यांच्या केव्स बघतो तिथल्या, सो काय पीस ऑफ आर्ट आहे ते बघायला मिळतं की तिथलं असलेलं एक मंदिर जे वरून खाली बनवत आले, बरोबर. कोरीव काम करून आले, अँड दॅट इज स्टील स्टँडिंग. येस. आणि आत्ता आपण बघतोय की मागील काही वर्षामध्ये झालेल्या बिल्डिंग सध्या रिडेव्हलपमेंटला आहे. हो. सो काय म्हणजे इफ आय मे आस्क की 3 पॉईंट्स काय असतील की ज्यामुळे ही सिच्युएशन येते, व्हॉट विल इट बी? इज इट मटेरियल, वेदर और थिंग्स लाईक दॅट? आय थिंक चॉईस ऑफ टेक्नॉलॉजी ओके. आणि चॉईस ऑफ मटेरियल. ओके. वेदर तर थोडंफार बदललंय, पण Right. साधारणपणे लोकली वेदर तसंच आहे प्रत्येक ठिकाणी, नाही का? बरोबर. मेन इट इज चॉईस दॅट वी आर मेकिंग. कदाचित आपल्याकडे जे जास्त ॲप्लिकेबल आहे ते आपण नाही वापरत आहोत, कारण आपल्याला मे बी फास्ट कन्स्ट्रक्शन करायचं आहे बरोबर. किंवा आपले काहीतरी दुसरे रिस्ट्रेंट्स आहेत, म्हणून ते वापरलं जात नाही आहे जे योग्य रीतीने किंवा आणि योग्य रीतीने वापरलं नाही जाते त्या पद्धतीने. म्हणजे 2 गोष्टी आहेत की योग्य वापर होत नाही आहे आणि राईट चॉईस होत नाही आहे. ओके. आणि जसे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणलेले काही प्रकल्प म्हणजे मुंबई मेट्रो म्हणा, पुणे मेट्रो म्हणा, सो वेर इज इट लीडिंग आर एंटायर सिटीज आर्किटेक्चर, मोबिलिटी, डिझाईन, कसं स्टँडर्ड्समध्ये अपलिफ्टमेंट होतं आहे आणि हाऊ डू यू लुक ॲट इट? फॉर एन एक्झाम्पल, जसं की आपण म्हणतो की पुणे मेट्रो आपण इमॅजिन करायच्या आधी हाऊ वर द डेज, आणि आता जसं जेव्हा पुणे मेट्रोचा समजा फेज 1 फेज 2 झाला आहे, तर काय आपण कसं बघतो त्याला? तर तुमचं काय आहे मत त्यावर? मला वाटतं मुंबई मेट्रो आणि पुणे मेट्रो ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण मुंबईचा विचार केला ना, तर मुंबईमध्ये ऑलरेडी पब्लिक ट्रान्सपोर्ट होता, म्हणजे सबर्बन रेल्वे आहे आणि पॅरलली आपण ॲडिशनल म्हणून मुंबई मेट्रो झाली आहे की जी क्रिसक्रॉस करून वेगवेगळ्या एरियाजना जॉईन करते. आणि मुंबईमध्ये वेगळे बिझनेस हब्स वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. बँड्रा कुर्ल्याला आहे, फोर्टला आहे, आणखीन काही ठिकाणी आहे, तर त्याला कनेक्ट करते. इकडे आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की मुंबईमध्ये द युजर इज ॲडॅप्टेड टू पब्लिक ट्रान्सपोर्ट. राईट. तिकडे ऑलरेडी बेस्ट आहे आणि सबर्बन रेल्वे त्याला हे ॲडिशन झालेलं आहे. आपल्याकडे काय आहे पुण्यामध्ये की पुण्यामध्ये वी हॅव बसेस, PMPL बसेस, आणि दॅट इज इट. आणि मग आपली जी आणि पुण्याचा जो विस्तार आहे तो पण त्या मानाने लहान असल्यामुळे खूप वर्षांपर्यंत ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा विचारच नाही झाला. त्याच्यामुळे पुणे मेट्रोचं अरायवल आहे ना, हे खूपच म्हणजे लेट आहे. देर से चल रही आहे म्हणतो ना आपण रेल्वेच्याच भाषेमध्ये, तसं आहे. सो माझ्या मते इट्स अ गुड थिंग दॅट हॅज हॅपन्ड. याच्यामुळे लोकांच्या अपॉर्च्युनिटीज आणि कक्षा वाढल्यात. म्हणजे समबडी फ्रॉम वनाज कॅन गो टू रामवाडी, म्हणजे खराडीला फॉर एक्झाम्पल, टू वर्क, ऑर समबडी कॅन गो, आणि दॅट विल हॅपन इन 45 मिनिट्स. आणि त्याच्यामुळे खूप सगळे पॉईंट टू पॉईंट डेस्टिनेशन्सना ना खूप कन्व्हिनियंट झालेले आहे मेट्रो. तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही, तुम्हाला डेफिनेट ट्रॅव्हल टाईम आहे. तर फक्त चॅलेंज काय आहे माहिती आहे का, की आपला जो युजर आहे, ज्याला किक मारून मोटरसायकल चालू करून भर्र दिशी जायची सवय आहे, त्याला तुम्ही तिथपर्यंत कसा पोहोचवणार? मग त्याच्यासाठी काय आहे की पुणे मेट्रो इज डुईंग वंडर्स, बट इट विल वर्क वेल or better if we provide the last mile connectivity. Last mile connectivity is the key to, म्हणजे मी मेट्रो स्टेशनवर उतरले तर मला रिक्षाने जायचं आहे का, मला बसने जायचं आहे घरी, किंवा घरून तिथे मी कसं पोचणार, हे मला समजा हे सॉर्ट आउट केलं ना की मेट्रोसारखी सिस्टीम नाही. बरोबर. आणि जसं आता आपण बघतो की आपल्या मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये अर्बन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनाने खूप काही मिस्टेक्स होत असतील, किंवा तुम्ही पण बघत असाल, जसं यू हॅव अ ग्रेट एक्सपिरियन्स इन दिस फील्ड, आणि काही गोष्टी फक्त बघूनच तुम्हाला कळत असेल की ह्या गोष्टी चुकत आहेत.
तर अशा काय मेजर मिस्टेक्स तुम्ही बघितल्या आहेत आजकालच्या होणाऱ्या मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये? मला असं वाटतं की मेट्रो प्रोजेक्ट्समध्ये एक युनिव्हर्सल ॲक्सेसिबिलिटी जी असते, म्हणजे आज कुणाला तरी वृद्ध असतील किंवा कुणाला तरी नीट अपंग असतील, चालता येत नाही आहे, काहीतरी दुसरं डिसेबिलिटी असेल, तर खूप ठिकाणी आणि मेट्रो ही म्हणजे रस्त्याच्या ह्या बाजूला पण कनेक्शन्स असतात, त्या बाजूला पण कनेक्शन असतात. कोणतंही स्टेशन तू अभ्यास केलास तर आय थिंक दोन्हीकडे इधर म्हणजे खूप ठिकाणी एस्कलेटर्स, लिफ्ट्स वगैरे सगळं आहे, पण तरीही मला असं वाटतं की देर हॅज टू बी मोर ऑफ दोज कनेक्शन्स सो दॅट सगळ्या, कारण ज्यांच्याकडे गाड्या नाही आहेत किंवा ज्यांना व्हेकल्स नाही आहेत आणि ज्यांना लांब डिस्टन्स जायचं आहे, तर तो एक वे ऑफ फ्रीडम आहे मेट्रो. की तुम्ही आता स्टुडंट्स खूप वापरतात कारण त्यांचं तिकीट कमी आहे, त्याला पासेस आहेत, स्कीम्स आहेत, सिनियर सिटीजन्स खूप वापरतात. तर ह्या दोन गोष्टी आय थिंक कॉस्मेटिकली मॉडेल्स अप्लाय केलेत, वेस्टर्न मॉडेल्स, पण ते ॲक्च्युली प्रत्येक स्टेशनला थोडे थोडे चेंजेस जे करायला पाहिजेत ते कदाचित नाही झालेत तेवढे. मी त्यांना थोडंसं डिस्काउंट देते किंवा कन्सेशन देते, कारण दिस इज द फर्स्ट टाइम वी आर हॅव्हिंग सम सिस्टीम मेट्रो ची, तर मे बी थिंग्स विल इम्प्रूव्ह इन फ्युचर. ओके. आणि जसं आता इंडियन आर्किटेक्चरचा आपण मुद्दा घेतलेला, तर कुठल्याही, जसं मी वैयक्तिकरित्या जेव्हा छत्रपती संभाजीनगरला व्हिजिट केलेलं आणि मी केव्स बघितलेले, सो तिथं मी एक गोष्ट बघितली असेल, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू गाईज हॅव सीन दॅट, की एक ड्रेनेज सिस्टम आहे प्रॉपर स्लोप वाईज. आणि आत्ताच्या इतक्या मॉडर्न डे आर्किटेक्चरमध्ये पण आपण बघतो की ड्रेनेजचे किती प्रॉब्लेम्स आहेत, राईट फ्रॉम स्लोप टू प्रॉपर ट्रीटमेंट ऑफ सीवेज वॉटर अँड थिंग्स लाईक दॅट. सो तेच आहे की जसं आपण आता इंडियन आर्किटेक्चरला बघतोय आणि तुम्ही ट्रॅव्हल पण खूप करतात, सो तेच व्हॉट आर द न्यू थिंग्स दॅट यू हॅव सीन दॅट अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ट्रेडिशनल आर्किटेक्चरमध्ये यूज व्हायच्या पण त्या स्टॉप झाल्या आहेत किंवा यूज नाही करत, अशा काही गोष्टी आहेत का की त्या खरंच आपण जे करतो ते चुकीचंच आहेत, आपण त्याच सिस्टम्स फॉलो केल्या पाहिजे, असं काही आहे का? असं बघितलं आहे का तुम्ही काही? मला असं वाटतं की हा खूप मस्त मुद्दा आहे. म्हणजे ॲक्च्युली तर जसे चॅनल्स असतात पाणी वाहून जाण्यासाठी, किंवा तू VT स्टेशन बघितलं शिप, त्याच्यामध्ये असे ड्रॅगनच्या शेपचे असे बाहेर काढलेले फनल्स असतात की ज्याच्यामधनं पाणी वाहून जातं आणि ते एस्थेटिक पण असतात. आणि ते पाणी मग असं कुठे पडत नाही, म्हणजे एका पर्टिक्युलर प्लेसमध्ये पडतं आणि देन इट इज टेकन आउट फ्रॉम स्टॉर्म वॉटर ड्रेन्स वगैरे. तर मला असं वाटतं की म्हणजे आता हे नवीन नवीन आपण बिल्डिंग्स बांधतो, मेट्रो स्टेशन बांधतो किंवा ब्रिज बांधतो, खूप फ्लायओव्हर्स बांधलेले जातात आपल्याकडे, पण तू अगदी कधी बघशील तर पाणी बदबदा खाली पडत असतं आणि खाली जाणारी बिचारी लोक भिजत असतात पावसामध्ये. म्हणजे त्या पाण्यामुळे लोक भिजतात. म्हणजे हे जे आहे ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही त्या गोष्टीचा विचार नाही केला किंवा इट शोज द इन्सेन्सिटिव्हिटी की बाबा आपण शेवटी हे सगळं कोणासाठी करतोय, तर तो जो माणूस आहे, नागरिक आहे सामान्य, त्याच्यासाठी करतोय आणि त्यालाच इनकन्व्हिनियन्स होतोय. तर त्या गोष्टी माझ्या मते थोड्याशा आपल्याला थोडंसं पाठीमागे जाऊन ते डिटेलिंग सेम जरी केलं तरी उपयोगी पडतील. किंवा आपल्याकडे खूप ठिकाणी जाळ्या असतात ना ड्रेनेजच्या, त्या साफच नसतात केलेल्या आणि त्याच्यामध्ये काही काही कचरा अडकलेला असतो. मग म्हणजे असत्यात आपल्याकडे सिस्टीम आहे पण ती चालत नाही. तर एक अनुभव असा माझा स्वतःचा मी सांगू इच्छिते की मी काही ठिकाणी, काही परदेशामध्ये कंटिन्युअसली जाते, म्हणजे त्याच ठिकाणी 2 वर्षांनी 3 वर्षांनी, पण मला ते मेंटेन्ड दिसतं. आणि आपल्याकडे काय होतं की वस्तू खूप छान बांधली जाते पण त्याच्या मेंटेनन्सकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही, त्याच्यामुळे ती त्या पद्धतीने ती सिस्टीम चालत नाही. म्हणजे ड्रेनेज बांधलं आणि मग त्याचे नंतर त्याची झाकणं तुटली, मग ती कोणती तरी सबस्टँडर्ड लावली, हा जो काही प्रकार आपल्याकडे होतो म्हणजे. सो तेच आहे की जसं एव्हरीबडी नोज
आणि तेच की इंडिया इज अ व्हेरी पॉप्युलेटेड कंट्री आणि बाहेरच्या सिटीजमध्ये आणि आपल्या सिटीजमध्ये पर स्क्वेअर फीट एरियावर अगर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वी आर ऑलवेज हाय. वी आर अ व्हेरी हाय डेन्स पॉप्युलेशन कंट्री आणि त्यामुळे आय फील मेंटेन होत नाही. आणि आय थिंक की थिंग्स आर चेंजिंग. लेट्स ट्रस्ट द प्रोसेस, लेट्स ट्राय ट्रस्टिंग द प्रोसेस बिईंग देअर. आणि जसं आता आपण आर्किटेक्चरबद्दल बोलतो, सो वी आर टॉकिंग, जसं आता आपण बाहेरच्या आर्किटेक्चरबद्दल बोलतोय ऑफ द सोसायटी अँड थिंग्स लाईक दॅट. सो त्यामध्ये असं आहे की जसं तुम्ही एक विषय मांडला आत्ता की तुम्ही ट्रॅव्हल करता बाहेर, तर तुम्ही एक नोटीस केलं असेल की ते खूप पेडेस्ट्रियन फ्रेंडली असतात, की पीपल लाईक टू वॉक आणि त्यासाठी जास्त चांगल्या सुविधा असतात तिथं. तुमचं सायकलिंग ट्रॅकपासून, वॉकिंग ट्रॅकपासून, रनिंग ट्रॅक्स, एव्हरीथिंग इज व्हेरी प्रॉपर. वेरएज इंडियन मार्केट्समध्ये इट इज़ व्हेरी कार डॉमिनेंट, की सब जगह गाडी जाए ऐसे चीज़ें बनाओ. की समजो आता फुटपाथ जरी आहे तर त्याच्यावरून पण टू व्हीलर जायची सुविधा कुठेतरी असतेच. सो ते काय आणि वाय इज देअर अ डिफरन्स बिटवीन इट, की का तिकडे असं आहे आणि इकडे असं आहे? मला असं वाटतं प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. कारण जर आपण तो जो युजर आहे ना, जो ह्युमन सेंट्रिक प्लॅनिंग केलं तर ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करता येतील. दुसरी एक गोष्ट कशी येणार आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे वी आर अ डेव्हलपिंग नेशन. Yes, we are a very fast developing nation, but we are still developing nation. And we are somehow comparing ourselves with developed nations and developed economies. आता छोटी गोष्ट म्हणजे कम्पॅरिझनसाठी की लंडनमध्ये वगैरे 1870 or 80 मध्ये मेट्रो आली, अंडरग्राऊंड मेट्रो, ट्यूब म्हणायचे ना त्याला, ती. किंवा न्यूयॉर्कमध्ये किंवा पॅरिसमध्ये. म्हणजे काय की पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय ही त्यांच्या, म्हणजे आता त्यांची चौथी पिढी आहे की त्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा पायी चालावं ह्याची सवय त्यांना लागली. आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशन हे वेगळ्या पद्धतीने डेव्हलप झालं. आपल्याकडे ब्रिटिशांनी जे ट्रान्सपोर्ट आणलं ते प्रॉबेबली त्यांच्या ट्रान्सपोर्टेशन, गुड्स ट्रान्सपोर्टेशनसाठी रेल्वेज वगैरे डेव्हलप झाल्या आणि सिटीजमध्ये ट्राम्स आणि बसेस डेव्हलप झाल्या. त्याच्या पलीकडे ते गेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे सगळं, आणि आपल्याला आता कमी वेळामध्ये तो सगळा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे आपली थोडीशी ओव्हरलॅपिंग, थोड्याशा गोष्टी घाईगर्दीत होणं असं होतंय. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा आपण असं जेव्हा ठरवू ना, किंवा की मला बुवा गाडी वापरावीच लागायला नाही पाहिजे, किंवा एखादा माणूस इकडनं वाघोलीला पब्लिक ट्रान्सपोर्टनीच गेला पाहिजे आणि तो कसं जाईल हे आपले राज्यकर्ते जेव्हा ठरवतील, तेव्हा या गोष्टी आपोआप अर्बन प्लॅनिंगमध्ये येतील. बरोबर. दुसरी अजून एक गोष्ट मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये एक असं पण आहे ना, आपले आता अर्थव्यवस्था, आता GST कमी झाला, मग वाहनं स्वस्त झाली. आपल्याकडे अजूनही ते एक काय म्हणतो त्याला, की स्टेटस आहे की मी गाडी घेतली, मी पल्सर घेतली, मी अमुक घेतलं. म्हणजे अपग्रेडेशन ऑफ लाईफस्टाईल इज सीन इन द व्हेकल दॅट इज इन फ्रंट ऑफ युअर पार्किंग. राईट. तर ते जेव्हा ते चेंज होते, म्हणजे तरुण मुलं आता नाही विचार करत तसा, पण ते जेव्हा हळूहळू चेंज होईल ना, तेव्हा वाहनच थोडी वेगळ्या प्रकारची येतील. आणि आता आपल्याला बघतोय ना आपण की वी आर वन ऑफ द स्लोएस्ट पर किलोमीटर स्पीड. आपला पुण्याचा सर्वात स्लो आहे. म्हणजे त्यामुळे आपण आय थिंक थिंग्स विल, ही काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्याकडे तितकंसं आता म्हणजे आत्ताच पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन इज सेइंग की आम्ही जरा फुटपाथ लहान करतो म्हणजे गाड्या भरभर जातील. आणि काही दिवसापूर्वी त्यांनीच फुटपाथ मोठे केलेले, कारण त्यांना वाटत होतं की लोकांनी चालावं. हे जे कन्फ्युजन प्लॅनिंगमध्ये दिसतं ना, की लॉंग टर्म प्लॅनिंगची म्हणजे कुठेतरी दिसत नाहीये ते लॉंग टर्म प्लॅनिंग. की मग त्याच्यामुळे आता जसं तुम्ही जसं म्हणलं की काही गोष्टी ओव्हरलॅप होतात, सो त्यालाच घेऊन एक असं तुम्ही स्वतः पण बघितलं असेल, यू बिंग इन द सेम फील्ड, जसं ओव्हरलॅपिंगच्या ज्या गोष्टी आहेत, तर तुम्ही बघितलं असेल आता मेट्रो सिटीजमध्ये की खूप कॉपी पेस्ट कल्चर आहे हाऊसिंग सोसायटीजचं,
किंवा कुठल्याही गोष्टीचं कुठलीही एस्टॅब्लिशमेंट करताना इट इज अ कॉपी पेस्ट ऑफ समथिंग. थोडंसं मला असं वाटतं की इंडिव्हिज्युअलिटी आहे की नाही आहे, काय वाटतं तुम्हाला ह्यावर आणि का असं होत आहे? म्हणजे आता समजा एक प्रोजेक्ट पुण्यामध्ये बनतोय तर सम आर्किटेक्ट इज डिझायनिंग इट, वाय देर इज अ कॉपी पेस्ट पॅटर्न वेअर इन असं एक मला असं वाटतं की आहेच की आर्किटेक्ट्स आर द मोस्ट क्रिएटिव्ह पीपल इन दिस वर्ल्ड. आणि मग का असं, मग का कॉपी पेस्ट पॅटर्न विथ फिर तो AI बी करी आहे तो ते परत तेच होईल ना. मग वाय, तुमचं काय मत आहे यावर? मला असं वाटतं की आपल्याकडे ना काय झालंय की आता FSI वाढलाय. बरोबर. मग आपल्याकडे खूप सगळे सारखे प्लॉट्स आहेत, म्हणजे 10,000 स्क्वेअर फूट, 5,000 स्क्वेअर फूट, त्याच्यावरती त्याच्या रिलेटिव्हली तुम्ही घरं बांधता, फ्लॅट्स बांधता, अपार्टमेंट बांधता किंवा कमर्शियल बिल्डिंग्स बांधता किंवा असं. तर थोडंसं असं आहे की बिल्डर आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ना बिल्डर्स प्ले अ मेजर हँड. बिल्डर्स म्हणजे डेव्हलपर्स, द पर्सन हू इज इन्व्हेस्टिंग आणि गेटिंग द होल थिंग बिल्ड. आर्किटेक्ट इट्स अ टीम वर्क ना. पर्सन, देर इज अ क्लायंट, देर इज अन आर्किटेक्ट अँड देन देर इज अ युजर, म्हणजे अल्टिमेट युजर. तर मग काय होतं, थोडं आत्ता काय होतं माहिती आहे का, FSI मध्ये सगळेजण इतके अडकलेत की त्या बिल्डिंगी त्याच पद्धतीने म्हणजे तू म्हणतोस ते बरोबर आहे की कॉपी पेस्टच होते. म्हणजे हाऊसिंग युनिट्स आर जस्ट गेटिंग, दे आर मेड ऑन, आय वुड से CAD drawings are made, but not really with a great thought. आणि then there are lot of ग्लिचेस आणि मग ते सगळं सारखं दिसतं. म्हणजे बरोबर. त्याच्यामध्ये आर्किटेक्टच्या हातामध्ये खूप कमी गोष्टी राहिल्यात असं मला वाटतं, कारण सर्व्हिसेस खूप वाढल्या आहेत आणि प्रत्येक बिल्डरला आपली एक ब्रँड आयडेंटिटी पण दाखवायची असते. त्याच्यामुळे तुला असं तुझं कुठेतरी एक रोडवरती गेलास, तुला कळतं की ही यांची बिल्डिंग आहे, अच्छा ही अशी ब्रिक क्लॅडिंगची म्हणजे त्यांची असेल. म्हणजे आता मटेरियल्स पण असोसिएट होतात वेगवेगळ्या बिल्डर्स बरोबर. वी डोंट रिमेंबर द आर्किटेक्ट्स, वी रिमेंबर द डेव्हलपर ऑर द बिल्डर. दॅट इज द डिफरन्स, बिकॉज they have a vision and they are executing it. जे earlier it used to be that way, architects used, म्हणजे the user cooperative society फॉर्म करायचे आणि कोणतरी आर्किटेक्टला अप्रोच करायचं आणि तो बांधायचा. देर वॉज नो बिल्डर इन्वॉल्ड. मग त्याच्यामुळे काय होतं, देर वर सम व्हरायटी विच वॉज देअर. राईट नाव बिकॉज ऑफ कमर्शियल रिस्ट्रेंट्स इट्स नॉट पॉसिबल. आणि हे आपल्याकडे असं नाही, सगळीकडे असं साधारणपणे चाललेलं आहे. सो जसं आपण ट्रेडिशनल आर्किटेक्चरबद्दल बोलतोय, तर दोन ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या फेमस आपुलकीची सिटीज, दॅट इज पुणे अँड मुंबई, तर त्या दोघी सिटीजचं एक ट्रेडिशनल विशेष गोष्टी आहेत. जसं मुंबईला चाळी आहेत आणि पुण्याला पेठ आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की हे जे ट्रेडिशनल डे आर्किटेक्चरमध्ये असलेल्या गोष्टी आहेत या प्रिझर्व केल्या पाहिजे की ह्यांना थोडंसं मॉडिफाय केलं पाहिजे? व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस ऑन दिस? मला असं वाटतं की प्रिझर्व केल्याच पाहिजेत, कारण त्याचं जे सोशल फॅब्रिक आहे, त्याचं आर्किटेक्चर आहे, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप एन्व्हायरमेंटली व्हेरी सेन्सिबल, मटेरियल यूज, डिटेलिंग अतिशय सुंदर. आणि पेठांमध्ये पण तुला खूप छान स्पेसेस, मधलं कोर्टयार्ड्स वगैरे खूप सुंदर बघायला मिळतं. मुंबईमध्ये पण गिरगावमध्ये चाळी बघितल्यास किंवा दादरला चाळी बघितल्यास तर एक सोशल फॅब्रिक बघायला मिळतं, त्याचं कन्स्ट्रक्शन बघायला मिळतं. इट इज लाईक की जुन्या हायराईज बिल्डिंग्सच होत्या त्या पूर्वीच्या, नाही का? बरोबर. तर मला पण मला असं वाटतं की त्या रेसिडेन्शियल गोष्टींसाठी न वापरता, कारण आता तो पॅटर्न कालबाह्य झालाय, तर त्याच्यामध्ये समजा ॲडॉप्टिव्ह रियूज करायला आपल्याला मिळाला तर खूप चांगलं होईल. म्हणजे एक एक्झाम्पल तुला मी देते की बँड्रा गावठण जे आहे, जिकडे खूप सगळी छोटी छोटी घरं आहेत आणि तिकडे आता खूप छोट्या छोट्या घरांमध्ये कोवर्किंग स्पेसेस झालेत आणि कॅफेज झालेत आणि ते एका वेगळ्या पद्धतीने घर वापरलं जाते. म्हणजे काय होतंय की ते आर्किटेक्चर प्रिझर्व पण झालं
आणि त्या आर्किटेक्चरला एक नवीन झळाळी पण मिळाली आणि ते मेंटेन पण होणार, कारण त्याच्यामधनं तुम्हाला कमर्शियल काहीतरी पैसे मिळतात त्या ज्यांनी केले त्याला. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीच्या काही काही गोष्टी समजा केल्या तर हे शेवटी आपण समजा हिस्ट्री आपली जतन केली ना तर आपलं फ्युचर पण खूप ब्राईट होईल. आणि आपल्याकडे आता आपण फक्त फ्युचरकडे धावतोय पण कुठेतरी ते इतिहास मागे सोडत चाललोय, तर ते थोडंसं याच्यामुळे साध्य होईल आर्किटेक्चरच्या म्हणजे कॉन्टेक्स्टमध्ये. ओके, सो त्याच प्रश्नाला लगत मी एक प्रश्न विचारतो. जसं तुम्ही मुंबईला पण होताच आणि तुम्ही तुमच्या सेकंड लाईफ ऑफ अ वुमेन विच इज आफ्टर मॅरेज तुम्ही पुण्याला आहात. तर आर्किटेक्चर वाईज जसं पुणे मुंबईचा एक वाद तर तो वेगळा आहेच, बट आर्किटेक्चर वाईज तुम्हाला काय जास्त आवडतं आर्किटेक्चर वाईज, चाळी की जे पेठ जे म्हणतो आपण मला असं पुण्याच्या आहेत वाटतं ते? की पुण्यातल्या पेठा खूप युनिक आहेत आणि मी जेव्हा प्रथम त्या पाहिल्या किंवा त्याच्यामधलं डिटेलिंग पाहिलं तर त्याला एक खूप अशी मराठा हिस्ट्री आहे, म्हणजे इतिहास आहे त्याला. बरोबर. नुसत्या पेठा हे नाही आहेत. बरोबर. त्यामुळे त्या मला खूप कनेक्टेड वाटतात. म्हणजे त्याच्यामध्ये अशा प्रत्येक पायरीमध्ये इतिहास आहे, काहीतरी कोणीतरी चालत गेलेलं आहे, म्हणजे असं ते जाणवतं तिकडे. असं व्हायब्रंट आहे ते थोडंसं, म्हणजे कसबा पेठ किंवा रास्ता पेठ किंवा आम्ही भवानी पेठ जिकडे आम्ही सगळं सारखं मटेरियल घ्यायला जातो तिकडे तुला छोट्या छोट्या गोष्टी खूप दिसतात. बरोबर. आणि जसं आता आपण आर्किटेक्चरबद्दल बोलतोय तर आता कुठलंही प्लॉट कुठलीही वास्तू त्यामध्ये काहीतरी जुन्या गोष्टी तिथं असतात, राईट? म्हणजे तिथे झाडं असतील. जसं आजकाल मी एक असाच व्हिडिओ बघत होतो ज्याच्यामध्ये एक सुंदर असं घर आहे आणि त्या सेंटरमधून झाड गेलंय आणि ते झाडाला काही त्यांनी डिस्ट्रॉय नाही केलं आणि त्याला मधीच ठेवलंय. सो इट वॉज लुकिंग व्हेरी प्रिटी. तर त्याला घेऊन मला एक प्रश्न आहे की तुम्ही पण तुमच्या काम करत असताना तुमच्या लाईफमध्ये असं बघितलं असेल की काही जुन्या गोष्टी आहेत. सो हू आर यू ॲज अ पर्सन, की तुम्हाला काय वाटतं की त्या जुन्या गोष्टी काढून टाकायच्या आणि मग परत नवीन झाडं लावणे किंवा जुन्या वस्तू परत डिस्पोज ऑफ करून नवीन आणणे, की ज्या आहेत त्या गोष्टींना धरून काहीतरी डिझाईन करणं? व्हॉट इज युअर टेस्ट? मला असं वाटतं झाडं किंवा आपण म्हणू की एनिथिंग नॅचरल, वॉटर बॉडी असेल किंवा असं काही असेल तर त्याच्या अराउंड बांधणं ही भारतीय संस्कृती आहे. आपल्याकडे वाघोलीला तळ्याच्या बाजूला मंदिर आहे, बरोबर आहे, घाट आहे आणि नदीच्या आपल्याकडे सगळ्याच नद्यांच्या अलॉंग देर आर घाट्स अँड ऑल. आळंदी आपल्याकडेच खूप ठिकाणी म्हणजे जरा बाहेर गेलं की आपल्याला ते ओंकारेश्वरचा घाट आहे, मंदिर आहेत वगैरे. तर नॅचरल बॉडीज किंवा ह्याच्या आजूबाजूला बांधणं हे आपण म्हणजे आपण वी को एक्झिस्ट विथ नेचर, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ इंडियन कल्चर. तर मलाही तसंच वाटतं. मी एक फार्म हाऊस केलेलं, त्याच्यामध्ये खूप जुनं कडुनिंबाचं झाड होतं. खूप जुनं म्हणजे जवळजवळ 20-1 वर्ष जुनं असेल. त्याचं एवढं मोठं पूर्ण त्याचा गर्थच पूर्ण मस्त होता, गार सावली द्यायचं. आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी मी ते बांधलं, त्यामुळे तिकडे तर खूप उन्हाळा पण असतो. तर वी बिल्ड द हाऊस अराउंड इट. सो वी क्रिएटेड कोर्टयार्ड. आम्ही आमचा प्लॅन थोडा शिफ्ट केला, त्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने बांधलं. आणि आज तुम्ही तिकडे राहायला गेलात, तिकडे टेम्परेचर आजही बाहेरच्यापेक्षा एक 5 ते 7 डिग्री कमीच असतं. सो ह्याचा आपल्याला फायदाही घेता येतो. म्हणजे डिझाईन वी कॅन यूज इट ॲज डिझाईन एलिमेंट, इम्पॉर्टंट डिझाईन एलिमेंट और कॉम्पोनंट. तर मी तरी असं तोडातोडी करण्याच्या म्हणजे नाही पटत ते तेवढंसं. आणि जसं ठीक आहे, जसं आपण दोघं या फील्डमध्ये आहोत, सिव्हिलमध्ये म्हणा किंवा कन्स्ट्रक्शन रिअल इस्टेटमध्ये आहोत. सो आपले खूप मी म्हणेल की खूप ब्रॉडर कॉन्सेप्ट्स आहेत सगळ्या गोष्टींना घेऊन. वेरज आर्किटेक्चर हे टर्मला घेऊन खूप लोकांचं एक मानसिकता अशी आहे की आर्किटेक्चर म्हणजे बिल्डिंग डिझाईन. वेरज मला माहिती आहे, जसं मी या फील्डमध्ये आहे, तर दॅट आर्किटेक्चर इज मोर दॅन बिल्डिंग डिझाईन. बिल्डिंग डिझाईन इज जस्ट अ एलिमेंट ऑफ आर्किटेक्चर, इट्स मोर दॅन दॅट. सो व्हॉट इज युअर थॉट प्रोसेस ऑन इट, की का असं लोकांमध्ये एक इम्प्रेशन पडतं आहे दॅट आर्किटेक्चर इज बिल्डिंग डिझाईन. एक आर्किटेक्ट आहे म्हणजे त्यांनी बिल्डिंग बनवायची. वेरॅज व्हॉट डू यू फील और व्हॉट इज युअर थॉट ऑन दिस, की
वाय आर्किटेक्चर इज मोर दॅन दॅट, आणि का अशी एक परसेप्शन बनत चाललंय मार्केटमध्ये? ॲक्च्युली आय थिंक माझ्या दृष्टिकोनातलं बघितलं तर आर्किटेक्चर इज मास, दॅट इज द बिल्ट फॉर्म अँड स्पेस. ह्याचं जे ऑप्टिमल कॉम्बिनेशन असतं अलॉंग विथ सर्विसेस, बिकॉज आर्किटेक्चर इज इट कॅन बी ट्रीटेड ॲज आर्ट, बट इट इज नॉट आर्ट, इट इज फॉर ह्युमन्स टू स्टे इन ऑर यूज. सो हे 3-4 गोष्टींचं मिश्रण आहे. तर फक्त बिल्ट फॉर्म हा म्हणजे टँजिबल फॉर्म म्हणतो ना आपण, ते न घेता माझा दृष्टिकोन असा आहे, इट इज फॉर्म ऑफ इनटँजिबल अँड टँजिबल. जे आपल्याला काही स्पेसेसमध्ये आपल्याला खूप छान, म्हणजे पाताळेश्वरमध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच फिलिंग येतं. ओके, किंवा तू म्हणलास तसं एलोरामध्ये तू गेलास आणि तुला असं काहीतरी वेगळंच स्पेस प्रपोर्शन जाणवलं की दॅट इज वॉट, म्हणजे ते जे त्यांनी रॉक्स जे काढून टाकले की नाही, त्याच्यामुळे तुला ते फिलिंग येते. तर आय थिंक आर्किटेक्चर इज दॅट की जे काही वेळेला व्यक्त पण होत नाही आणि यू फील इट. आणि बिल्डिंग जे दिसतं ते म्हणजे ते सोपा अर्थ झाला तो, पण आपल्याला त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आपल्याकडे तरच चांगल्या बिल्डिंग्स आणि चांगलं आर्किटेक्चर निर्माण होईल. आणि जसं की एक असं म्हणतो की आर्किटेक्टची ही भूमिका जी आधीपासून चालत आली आहे ती अशी होती की त्यांनी काहीतरी व्हिज्युअलाइज करणं, की जिकडे एक सामान्य माणसाचं व्हिज्युअलायझेशन थांबतं तिथून आर्किटेक्टचं सुरू होतं. की जसं मी विचार केलाय की घर असं असावं, त्यावर आर्किटेक्टची एक टिप्पणी वेगळीच असेल की घर तसं असावं. आणि ते मॉडर्न डेमध्ये मला असं वाटतं की थोडं बदलतंय, की वेरॅज एक आर्किटेक्ट स्वतःला एक इंजिनियर पण बनवतोय, एक प्रॉब्लेम सॉल्व्हर पण बनवतोय. मला असं म्हणतात ना की ओढून अवधान आणतात, असं तसे काहीतरी गोष्ट मला असं वाटतं की होतंय. सो वाय इट इज हॅपनिंग? ते बिझनेससाठी करतायत का करतायत? वाय अ आर्किटेक्ट कुड नॉट जस्ट बी एन आर्किटेक्ट अँड नथिंग एल्स? बिकॉज तेव्हाच त्या प्रोफेशनला मजा येईल. जसं की आपण बघतो डॉक्टर्समध्ये, जर एक डॉक्टर एक MBBS समथिंग ऑर्थो असेल, सो ही शुड ओनली डू ऑर्थो अँड ही ओनली डज ऑर्थो, कारण की त्याला माहिती आहे दॅट इज हिज स्पेशालिटी. मग ते आर्किटेक्चरमध्ये का फॉलो होत नाही ते? असं थोडं मला असं वाटतं की याचं एक कसं आहे की इवन काय वेळेला असं होतं की क्लायंट्सनाही कळत नाही की आर्किटेक्ट काय करतो. म्हणजे आर्किटेक्टनी पण असं समजा सांगितलं, तर मला ह्या खूप स्वतःला अनुभव आलेला आहे की मी सांगितलं की अच्छा आपण असा बंगलो डिझाईन करू किंवा हे प्रोजेक्ट असं करू वगैरे वगैरे. तर क्लायंट सर्वसामान्य असेल समजा, तर तो म्हणेल बरं तुम्ही हे प्लॅन्स वगैरे देता सगळे, ह्याचं आम्ही काय करणार पेपरचं, मग तुम्हीच ते बांधून द्या, मग तुम्हीच ते हे करा. पण दे डोंट अंडरस्टँड की आपल्याला स्ट्रक्चरल कन्सल्टंट लागतो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लागतो, आपल्याला प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर लागतो. तर हळूहळू काय झालंय, इस्पेशली इट इज हॅपन्स विथ छोट्या प्रोजेक्ट्समध्ये हे जास्त होतं. तर त्यांना एक 1 पॉईंट कॉन्टॅक्ट हवा असतो. ते म्हणणार माझं छोटंसं प्रोजेक्ट आहे, मी कुठे सगळीकडे धावणार. त्याच्यामुळे हे होत असावं. नाही तर मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये रोल्स आर व्हेरी क्लिअर. कारण आत्ता एवढं स्पेशलायझेशन आहे की आर्किटेक्टकडे सुद्धा बरेच गोष्टी, त्याला अजून काही गोष्टी बघायला लागतात ट्रॅडिशनल रोलपेक्षा वेगळ्या. आणि यू हॅव अ टीम, तुला माहितीच आहे की टीम ऑफ स्ट्रक्चरल इंजिनियर्स, प्लंबिंग कन्सल्टंट्स, लिफ्ट कन्सल्टंट्स आर देअर, फसाड आर्किटेक्ट्स आर देअर, सो मेनी स्पेशलिस्ट आर देअर. इट्स अ टीम वर्क. ओके. आणि जसं आपण दोघंही पुण्यात आहोत आणि पुण्यामध्येच आहे, आपल्या दोघांना पुणे फार आवडतं, हे असं मला असं वाटतं की कन्क्लूड करायला काय अडचण नाही. तर त्यामध्ये दुबई इज फेमस फॉर इट्स अर्बन प्लॅनिंग, आणि दुबई इज ग्रेट इन कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट. दे आर डुईंग अ फॅब्युलस जॉब देअर. आणि तुमचं काय मत आहे की पुणे दुबईसारखं होऊ शकतं का, की कुठपर्यंत जाऊ शकतं पुणे ॲज दुबई? मी प्रथम दुबईविषयी बोलून, मला पण दुबई खूप आवडतं. दुबई अशी सिटी आहे ना की एक असं असतं ना की आली लहर केला कहर. म्हणजे दॅट दे हॅव रिसोर्सेस, दे हॅव मनी, अँड दे हॅव used it to create
एव्हरीथिंग आउट ऑफ नथिंग. तर ते स्पिरिट आहे दुबईचं. ओके. आणि मला खूप आवडतं. त्यांनी जे काय केलंय म्हणजे फिजिकल फॉर्ममध्ये, म्हणजे बुर्ज खलिफा, अमुक तमुक जे काय, आणि अर्बन प्लॅनिंग, त्यांच्याकडे पण मेट्रो आहे, खूप सगळं, आणि त्यांच्याकडे खूप हार्श वेदर, आणि त्याला त्यांनी कॉन्कर केलंय बेसिकली. त्यांच्या सिस्टीम्स आहेत, एअरपोर्ट आहे, सगळं. तर हे मला असं वाटतं पुण्याने काय घेतलं पाहिजे, की हा कॉन्सेप्ट आहे ना, की मनात आणलं ना तर ते बेस्टच करायचं. हे आय थिंक तो एक कॉन्सेप्ट आपल्याकडे आला पाहिजे, जो आपण अजून आपलं शहर छान करू शकतो. माझ्या मते अदरवाईज दुबई ज्या पद्धतीने हे केलंय त्या पद्धतीने आपलं शहर त्याच्याहून सुंदर आपल्या पद्धतीने होऊ शकतं. त्यामुळे दुबईमध्ये राहिलं आणि आपण तो कॉन्सेप्ट आणूया की आपल्याला हे बेस्टच करायचं. एव्हरीथिंग शुड बी इन अ, त्यांची एक विजन आहे 25 इयर्सची दुबईची, की तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला तो फुल मॉडेल आहे, पूर्ण व्हिडिओज आहेत, आणि दे शो यू इन द म्युझियम की 1970 साली दुबई कसं होतं आणि आता कसं आहे. तर ते जे काही आहे ते इतकं इन्स्पायरिंग आहे. आय थिंक दॅट इन्स्पिरेशन वी शुड अप्लाय ओव्हर हिअर. फिजिकली आपल्याला तिकडनं ज्या काही सिस्टीम्स आहेत किंवा हे ते आणण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याच माणसांनी ते बांधले. बरोबर. मला असं वाटतं तो एक विचार मला म्हणजे खूप असं आवडतं की ज्या पद्धतीने रिसोर्सेस वापरलेत ना, फुकट न घालवता, त्या पद्धतीने करायला हवं आपल्याकडे. बरोबर. आणि जसं आता आर्किटेक्चरबद्दल आपण खूप बोललो, पण त्यामध्येच एक प्रश्न मी असा विचारेल की एका शब्दात आर्किटेक्चर तुमच्यासाठी काय आहे? आर्किटेक्चर इज इक्वल टू वॉट फॉर आर्किटेक्चर वैद्य मॅडम, तुमच्यासाठी काय आहे? आय थिंक आर्किटेक्चर इज अ लाईफस्टाईल. ओके. आणि कॉन्स्टंटली फाइंडिंग सोल्युशन्स, बिल्ड सोल्युशन्स फॉर अदर्स. ओके. इट्स अ पार्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग अँड सोल्युशन फाइंडिंग. ओके, व्हेरी नाईस. अँड जसं मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये विचारतो तसं एक माझे 2 प्रश्न असतातच सगळ्यांना. सो द फर्स्ट वन विल बी, जसं तुम्ही व्हिजिटिंग प्रोफेसर आहातच एका कॉलेजमध्ये, तर तुमचं देर आर मेनी पीपल, मेनी यंगस्टर्स वॉचिंग दिस. व्हॉट इज युअर से टू देम की व्हॉट इज आर्किटेक्चर अँड शुड दे कम इन? ठीक आहे, आज मी म्हणेल की आजची पिढी नाही ऐकत, त्यांना जे करायचं आहे तेच करतात, बट स्टील तुमचं म्हणतो ना की यू आर ॲट अ लेवल दॅट यू विल बी द पर्सन विथ अ टॉर्च इन युअर हँड लीडिंग देम टू अ वे. सो व्हॉट इज युअर से टू देम की क्या करो जिंदगी में? ठीक आहे, आर्किटेक्चरमध्ये यायचं असेल तर क्या करू, अँड व्हॉट इज युअर से ऑन इट? आय थिंक इफ यू आर सेन्सिटिव्ह, इफ you have visualization, and if you want to you want your dreams to be real, then architecture is the field for you. Architecture as a curriculum, whatever it teaches is one thing, but what according to me it teaches is resilience. की ॲडव्हर्सिटीमधनं कसं आपण प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकतो, कसा पाथ फाइंडिंग करू शकतो. आणि मुख्य म्हणजे की एक जो आउटलुक असतो ना की सिटीजकडे बघायचा, गार्डन्सकडे बघायचा, किंवा खूप मीम्स पण आहेत ना ह्याच्यावरती, इंस्टाग्रामवरती, की मेट्रोकडे बघायचा, प्रत्येक गोष्टीला ॲनलाइज करायचं आणि त्याच्यामध्ये काहीतरी शोधायचं. किंवा once you are an architect or when you are an architectural student ना, your vision changes. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी, वेदर यू प्रॅक्टिस आर्किटेक्चर लेटर ऑन ऑर नो, पण आय थिंक तो जो एक सेन्सिटिव्ह इंडिव्हिज्युअल बनण्यामध्ये त्या एज्युकेशनचा जो हात आहे ना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे बनावं. म्हणजे खूप वेळेला लोक असं खूप विचार करून पुढचं हे करतात, पण मला असं वाटतं की आपल्याला समृद्ध बनायचं असेल तर आर्किटेक्ट बनू शकतो. आणि एक अजून टू कन्क्लूड, म्हणजे वेन यू थिंक ऑफ युअर सेल्फ, जेव्हा म्हणजे गिव्ह मी युअर इमॅजिनेशन फॉर अ मिनिट अँड जस्ट थिंक ऑफ दॅट डे वेन यू कम्प्लिटेड युअर आर्किटेक्चर आणि तुम्ही कॉलेजमधून डिग्री घेऊन आलेत
अँड लेजिट युअर थिंकिंग की आता काय, आणि असा विचार करा की यू गो बॅक टू दॅट टाईम आणि तेव्हा विचार करताय की आत्ता जिथे तुम्ही बसले आहात, यू हॅव अचीव्ड दिस मच और यू हॅव डन अ लॉट ऑफ वर्क इन दिस स्पॅन. किती सॅटिस्फाईड आहेत आणि हाऊ आर यू लाइकिंग दिस प्रोसेस, म्हणजे कितपत तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही अजून काही केलं पाहिजे, की तुम्ही सॅटिस्फाईड आहात की खरंच मी खूप काही केलं आहे? आय थिंक जर्नीज खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असं कळलंच नाही की एवढे वर्ष वगैरे झाली आहेत असं. आणि आय थिंक देर इज लॉट ऑफ थिंग्स विच स्टील देर आर लेफ्ट टू बी डन. पण जेव्हा मागे वळून बघतो ना तेव्हा खूप असं भारी वाटतं की अरे हे तर आपण विचारच नव्हता केला हे करू म्हणून, किंवा असं कधी विचारच नव्हता केला की स्वतःचं फर्म हे करू ओके. किंवा अशा प्रोजेक्ट्सवरती काम करू असं. पण असं छान वाटतं. म्हणजे इट वॉज नॉट अ प्लॅन जर्नी बट इट इज स्टील फन. आणि आय थिंक तुझा शब्द म्हणजे मजा, म्हणजे ते आलं पाहिजे तर देन इट इज Right. And give me two names, one from the family whom you consider as a role model or support, and one from the industry or anyone which you consider your role model or anyone supporting you. Give me two names, one from the family and one from outside the family. So there are in my family there are lot of names. Yeah. But I want the one. one name is my daughter, Anushka. She really taught me her phrase is YOLO. Because she is quite young. So you only live once. And so because of her I actually learned to live in that moment. That is my daughter. And my in profession my professional guru, Mr. Vishnu Joshi. I owe my whole concept thought process to him because I learned a lot from him. So these are two people. So there is a session in our podcast which is this and that, and you have to select one. I know these are very simple questions आणि मला माहिती आहे ह्याचे काय उत्तरं तुमच्याकडून येणार, कारण की मी जेव्हा 1 तासाचं संभाषण तुमच्यासोबत केलं आहे, आय नो अ परसेप्शन. सो स्टार्टिंग विथ एन्शियंट टेम्पल्स और मॉडर्न स्काय स्क्रेपर्स. Ancient temples. देन मुंबई मेट्रो और पुणे मेट्रो. Mumbai Metro. ओ हेरिटेज कंजर्वेशन और स्मार्ट सिटी प्लॅनिंग. Both. No, select one. What would you like to Heritage conservation. do? Okay. Pedestrian friendly lanes or car centric roads? Pedestrian friendly lanes. Local materials or imported aesthetics? Local materials. Okay. Nature first design or space maximizing design? I'll come again. Nature first design or space maximizing design? Nature first design. Okay. Then chawl culture or gated communities? Chawl culture. Okay. Functionality or visual appeal? Functionality. Oh, very nice. Indian architecture or European minimalism? Indian architecture. Then architect as artist or architect as a problem solver? Architect has a problem solver. So that was my time. That was the end Yes. of the podcast. It was a very nice one. Yes. And these are some questions. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण लाईफमध्ये असतो, काही करत असतो, ह्या काही गोष्टी राहतात की विचार करणं, थिंकिंग ऑफ द थिंग्स वी हॅव डन इन द पास्ट अँड लुकिंग बॅक अगेन. अँड इट्स अ great life and journey Yes. that you had, and you're doing good job in the industry. Thank you. And thank you, madam, for Thank you so much. being there with me in this podcast. I don't know what is everybody's take and what everyone will take from this podcast, but I have learned a lot of things, and I have understood some concepts around architecture, and it was a great session. It was a very in-depth session, but it was very nice. So, Thank you. Thank you so much. थँक यू फॉर वॉचिंग टिल हिअर. तुम्ही जर इथपर्यंत आले आहात तर तुम्ही पूर्ण पॉडकास्ट बघितला आहे. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो what all things did you like about this, and please like, share, subscribe, and comment down your thoughts below.
आम्ही खूप गोष्टींना घेऊन बोललो. आय नो इट वॉज नॉट अ टेक्निकल टॉक ऑर समथिंग अबाउट की सोसायटीमध्ये काहीतरी बदल आणायचा आहे. इट वॉज जस्ट अ कन्व्हर्सेशन अबाउट वॉट एक्झॅक्टली आर्किटेक्चर इज. अँड एनीवन अराउंड वॉचिंग दिस ज्याला आर्किटेक्चर फील्डमध्ये यायचं आहे किंवा ही जस्ट वॉन्ट्स टू नो अ जस्ट अबाउट वॉट एक्झॅक्टली इंडियन आर्किटेक्चर इज, this podcast was all about it. So thank you for watching till here. It was my time. Keep watching reality show with Abhishek. Thank you.